दत्तात्रय नगर पारगाव तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक संचालक माननीय आमदार श्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम 2026-27 मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी 25 मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री बाळासाहेब बेंडे यांनी दिली। याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की ऊस लागवडीसाठी 25 मे 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंतच्या कालावधीमध्ये कोएम 0265 व दिनांक 25 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 पर्यंत को 86-032 ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी दिलेली आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2026 ते 30 एप्रिल 2027 पर्यंत VSI 08005 ऊस लागवडीस दिनांक 1 सप्टेंबर 2026 ते 30 एप्रिल 2027 पर्यंत MS 10-001 फुले 9057 ऊस लागवडीस तसेच दिनांक 1 जून 2026 ते 30 एप्रिल 2027 पर्यंत VSI 18-121 फुले ऊस 15-012 फुले ऊस 15-006 फुले ऊस 13-007 कोएम 11-082 या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे। कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दिनांक 25 मे 2026 पासून वरील ऊस जातीचे बेने वाटप करण्यात येणार आहे। तसेच दिनांक 25 जून 2026 पर्यंत कधीही लागवड केलेल्या ऊस रोपांची ऊस नोंद दिनांक 25 मे 2026 नोंद तारीख राहील। त्यानंतर रोपांपासून ऊस लागवड केलेल्या ऊसाची नोंद 1 महिना अगोदर केली जाईल व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहे। त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा 7/12 उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबंधित विभागीय शेतकी कार्यालयात देऊन बेने मागणी नोंदवावी। खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी 4 दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येऊन ऊस नोंद करावयाची आहे। त्यानंतर उशिरा ऊस लागवड नोंद करण्यास आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल। कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष्य 2020 या उधारीने किंवा रोखीने राबविण्यात येणाऱ्या ऊस विकास योजनेअंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताक बियाणे वाटप, ऊस बेने वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरूप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेस मड, खोडवा व्यवस्थापनामध्ये 65 कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, VSI चे मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट, ह्युमिक ॲसिड, वसंत ऊर्जा, जैविक कीटनाशक, BVM, EPN इत्यादीचा पुरवठा करण्यात येईल। हंगामावर ऊस पीक स्पर्धा इत्यादी ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घेण्यात यावा। ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी आपले प्रवेश शुल्क 100 रुपये डिसेंबर 2026 अखेर भरून नाव नोंदणी करावी। एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी किडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी किडीचे भुंगुरे कारखान्यामार्फत प्रति किलो 300 रुपये प्रमाणे महिना जून 2026 अखेर खरेदी केले जाणार असून
शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगुरे गोळा करून एकात्मिक कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन व्हाईस चेअरमन श्री प्रदीप वळसे पाटील यांनी केले आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.